हेच रात्रीचा खेळ चालू असतो आमचा. पाहिली इकडून कपाटातून कपाटातून काढते दुपट्टा, एक दुपट्ट्याच्या नादात आपण म्हणजे ओढणी. मला व्हिडिओ दाखवतो कशी एडिट केले. दुपट्टा वाली दुपट्टा वाली. तर फ्रेंड्स, काल सांगितल्याप्रमाणे आपले ब्लॉग आता छोटे होणार आहेत. तर आज आपण रील्स शॉर्ट्स शूट करणार आहोत. तुम्हाला दाखवतो आम्ही कसे शॉर्ट्स बनवतो, कसे रील्स बनवतो. एडिटिंग वगैरे ते नाही दाखवणार आहे, कारण की ते भरपूर लेंदी प्रोसेस आहे, मोठी प्रोसेस आहे. त्यात कॉन्सन्ट्रेशन लागतं आणि आपण काय काय आयडिया म्हणजे काय डोक्यात आपल्या येईल त्या सगळ्या गोष्टी आपण वापरू शकतो. केस मी आता जरा खराब झाले माझी. तर आजपासून आपले व्लॉग छोटे असतील, कारण की आता आपण सध्या रील्स आणि शॉर्ट्सवर फोकस करतोय. आपली परी इथे हे करते, खेळते. सध्या तिचं शूट नाही, म्हणजे तिचे मेन क्लिप्स नाहीत, सायलीचे आहेत. आपण एक शॉर्ट बनवतोय, त्याची तुम्हाला दाखवतो आम्ही कसं बनवतो. सध्या आपल्याला अशी शॉर्ट बनवायची ज्यात आपली सायली परीचे ह्या बॉटल्स ती धुत असते, पण तिचा हात त्यामध्ये जात नाही, म्हणून मग ती पहिले इथे धुताना दाखवणार आपण, मग बाहेर घेऊन येणार त्या बॉटल्स आणि आपल्या परी किंवा परीला घेऊन आतमध्ये येईल. पण इथे जरा लाइटिंग चांगली नाही, बघू आपण ट्राय करू कसं तरी, किंवा परीला आतमध्ये येईल आणि परीच्या हाताने या बॉटल्स धुईल. या तर अशी आपण एक शॉर्ट बनवणार आहोत आणि एक रील बनवणार आहोत, जो सध्या आता ट्रेंडिंग मध्ये दुपट्टा वालीवाला रील. ती रील आपण हे करणार आहे, ट्राय करणार आहे हे करायची, एडिटिंग वगैरे सगळं करून परीला एक सायलीचा हे देऊ दुपट्टा आणि त्यावर तिची रील बनवू आपल्या परीची. काय झालं मॅडम तुम्हाला हाताला? तू तर माकड झाडावर चढलं, झाडावर रिटर्न राजाला असं तोंड हे करतं नाही का रागवल्यावर, तसे गेलो. राजा असला जोरात पळत मी मंदिराकडे गेलाय, परत आला नाही अजून तिकडे. आता इथं आपल्या इथं माकड आलं, कुठलं एकच आलं बिचार, कुठलं हरवून हरवून आलंय. ते ग्रुप मध्ये फिरतात. आता तो एकटा पडलाय. मी ही बघितली आणि ही घाबरून पळायला लागली. मला एक मोठा प्रश्न पडला का तू स्वतःला बघून का पळालीस? हो आ तेच ना, का पळालीस? हे काळं का झालं इकडं? तिथं हे लागलं. ही बघा, लोक पुढे सरकतात, आम्ही मागं रिव्हर्स गेअरवर कुठं गेलो बघा. इथं ठेवलेली तिथं इकडून सगळी फाडून आणि हे फाडले बघा. हे बघा, हे दिसलं फाडले. बघा, अरे तुमका लज्जा बिज्जा है की नहीं कि तुम सिर्फ मज्जा करेगा? हाँ, मज्जा करेगा. तर आपण ती शॉर्ट्स बनवून म्हणजे तुम्हाला दाखवतो. आपण हवं तर मी स्टँडवर आपला हा वाला कॅमेरा ठेवेल आणि आपल्या मोबाईलने तिची शॉर्ट साठी शूट करेल. तर फ्रेंड्स, सायलीने चेंज वगैरे केलं, शर्ट तिला चेंज करायला लावलं मी. ते टी शर्ट ते बरोबर दिसत नव्हतं म्हणून शर्ट घालायला लावलं. तर आता इथं बघू काहीतरी आपण जागा करू. बाथरूम मध्ये बसून जरी व्हिडिओ काढायची म्हटली तरी लाईट पोचत नाही. ही लाईट आहे तिथपर्यंत पोचत नाही. ही पण लाईट चालू करतो आणि इथं स्टँड घेतलाय तुम्हाला दाखवायला आम्ही कसे शॉर्ट्स बनवतो ते. तर त्यासाठी ही लाईट घेतली. सध्या आम्ही दोघं तिघं म्हणजे सायली आणि मी आणि परीला तिथं खेळवणार. मी इथून व्हिडिओ काढणार आणि आपली परी तिथे एकटी खेळत बसणार. तर सध्या व्हिडिओ घेऊ आपण. सायलीची वाट बघू, काय करते बघू, कसं येते, काय टोप घेते, काय घेते बघू, ते हे करायला. तर फ्रेंड्स, आता आपण रेकॉर्ड करतोय मोबाईलने. सायली इथं आता ऍक्ट करेल, स्क्रिप्ट सगळं तिच्यावरच आहे. तिला काय बोलायचं ते जर आपल्याला आवडलं तर आपण म्हणजे तिला सांगू बरोबर आहे किंवा नाही. तसं ती तर स्वतःहूनच सगळं करते. लहानपणी नाही, तिने तिच्या कॉलेजमध्ये पण नाटका वगैरे मध्ये भाग घेतलाय. आणि आपली परी का ओरडते? अच्छा, खेळते. तर आता आपण स्टार्ट करू. थांबा, हे बॉटल्स बाहेर ठेवते आणि मी एक टाकते कशाला? सगळं आताच ठेवणार बाबू. एवढी मोठी का व्हिडिओ? अच्छा, तुम्हाला लोक मोठी कशा 15-20 सेकंदाची झाले. 3, 2 चल बाबा, काम झाली. चपातीच्या बॉटल वॉश करते. अरे पण यात हातच जात नाहीये. अगं तसं डायरेक्ट कुठे चला.
करून दाखव. अरे हातात हात नाही जात ते दाखवाय नको. तेरा तो गेम बजाना पडेगा. बोलू का नाही? अरे हातच जात नाहीये. चला आहे घेऊन येताना इथून ना. हा परत येताना असं इथे थांबा तुम्ही लोक 2 मिनिटं. ये चला येत आहे. अख्खं उघडं ठेवलंस तू. आतमधलं शूट झालंय. आता आलोय आपण बाहेर हॉलमध्ये. दादा इकडून तुम्हाला दाखव आमचं काय चालू आहे. आता काय बोलशील? मम्माला कामात मदत पण करायची असते. चल हात दे आणि हा हात घेऊन बॉटलमध्ये टाकून. ठीक आहे. आता काय बोलशील? मम्माला कामात मदत पण करायची असते. चल हात दे आणि हा. चल हात दे एवढंच बोल. मम्माला कामाला मदत नको. चल थांब. 1 हा चल हात दे लवकर. हा आहे का आयडिया? असंच तर दुधू नाही प्यायचं. मम्माला मदत पण करायची. हा चला आले बरोबर. जवळ का अजून कुठली व्हिडिओ घ्यायची रिटेक? मी आता सगळं नीट व्हिडिओ चेक करतो. कुठली रिटेक घ्यायची असेल, कुठली काय अडकलं असेल मध्ये तर ते परत घ्यायला बघतो आणि मग तुम्हाला दुसरी आपली दुपट्टावालीची रील बनवताना भेटतो. इथं आमचं रिटेक घ्यायचं झालं. कुठे घुसल्या बघा. कपडे घालून येते का कपाटात? हेच रात्रीचा खेळ चालू असतो आमचा. कुठं चालले? अरे काय हे कुठे गेले बघा ना. अरे हेच अंगावर आलं तर घे पुढे घे तिला. अजून चालली माग बाहेर येते. आता ते ड्रेस घालूनच बाहेर येईल कपाटात ना. कशी रे पोरगी तुझी. आता आपण दुसरी रील ट्राय करतोय शॉर्ट रील. तर फ्रेंड्स आता आपण परीचं रील शूट करतोय. त्यात आपण तिला केलंय कपडे तिचे चेंज. सायली इकडून कपाटातून काढते दुपट्टा. म्हणजे ओढणी. कपाट एवढं चांगलं ऑर्गनाईज केलंय आम्ही म्हणून मग सायली बोलली अहो दाखवू नका सगळे नजर लावतील. आता परीचा आपण दुपट्टावाली टन 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 शूट करू. 4-5 आता क्लिप घ्यायच्या. तर फ्रेंड्स आता आपण एक स्टार्टिंगची क्लिप आहे. अशा छोट्या छोट्या पार्ट्स मध्ये आपण क्लिप घेणार आहे. आता स्टार्टिंगची जी क्लिप आहे ती आपण आता रेकॉर्ड करतोय. आपण हे ओढणी टाकणार सायलीचे आणि मग त्यानंतर ट्रान्झॅक्शन करून आपली परी त्यावर येणार. अशी एक क्लिप आहे. तर आता सध्या ती क्लिप बनवतो. आली. तर फ्रेंड्स आपली दुपट्टावालीची रील ती बनवून झाले. ॲट अ टाइम ही व्हिडिओ पोस्ट होण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे आज 7 वाजता रील आपल्या इंस्टाग्रामवर भेटेल तुम्हाला. शॉर्ट्स ह्या दुपट्टावाल्याची यूट्यूबवर चालणार नाही कारण की यूट्यूबवर नाही इंस्टाग्रामवर ट्रेंडिंग व्हिडिओमध्ये ही आहे म्हणून आपण परीची ही व्हिडिओ टाकणार आहोत. आणि काय रे ती बघ कुठे झाली. तिला बघते हिचं बघा काय झालंय. हे कशासोबत खेळते एवढी मोठी झाली तरी घ्यायचे ह्याच्यासोबत कोण खेळते. अरे ती बघ जाईल परत कपाटा खाली. मग आता तिला बोलतील कपाटवाली टट. आणि सध्या तर रील आपली झाले. अजून एक हे काय बोलतात त्याला अजून एक शॉर्ट डोक्यात आले. हा ना एक शॉर्ट डोक्यात आले. तर सायलीशी मी विचारपूस करतो की ती बनवू शकते का. आज रील बनवायच्यात म्हणून मी लवकर उठून काम करून घेतले. तरी ते म्हणतात की माझं कॉन्ट्रीब्युशन काय नसतं. अरे देवा नाही कुठं आज मी तुम्हीच सांगा. लिटरली आपण 2 महिने झाले बनवतोय रील बनवायचे शॉर्ट्स बनवायचे. हेच बनवत आज भेटलं हिला टाइम. त्यात पण तिचंच चाललंय. करूया अशी वाटते का चांगलं. आता मी वडावं घेतलं. तसं केलेलं चांगलं वाटेल का असं विचारतोय. झालं आता मुख्यमंत्रीचे कपडे चेंज करायची वेळ आली. आई पण मुख्यमंत्री नाही तू हे कपडे चालेल तुझे तुझं काय नाही.
तुझे साधेच आहेत, तिचे चांगले तरी. कसं तसंच बोलूया का दुसरं काय असेल तुझ्या डोक्यात काय येतंय? सध्या तसंच काय काय ट्रेंडिंगला चाललंय. सगळ्याच बायका रागाने पळायला लागल्यात. हा थांबा, ती चेंज करते, तुम्हाला आम्ही नीट प्रॉपर विचारपूस करून सांगतो. तर फ्रेंड्स, आपली व्हिडिओ एडिट होऊन तयार झाले. आतमध्ये घरात आपली परी झोपली की लागले आता हालायला. तिला आता जरा झोका देतो. तुम्हाला व्हिडिओ दाखवतो कशी एडिट केले. दुपट्टा वाली दुपट्टा वाली अशी व्हिडिओ एडिट केले. आणि त्याला तुम्हाला ही व्हिडिओ जरा म्हणजे म्युझिक थोडं वेगळं वाटेल, कारण की कॉपीराईट स्ट्राईक येऊ शकतो, म्हणून मग थोडे म्युझिक वेगळं करतो. हे बघा कसं आहे, मस्त तिकडून रस्ता आहे, रस्त्याने लोक आले त्या साईडून. आणि दुसरी एक व्हिडिओ जी आहे कॅपकट मध्ये बनवून ठेवले. एक सेकंद थांबा. कामं झाली, चपातीच्या बॉटल वॉश करते. अरे पण यात हातच जात नाहीये, हातच जात नाहीये. काय करू शकते? चला, काय तुम्हाला जर ही पूर्ण बघायची असेल शॉर्ट, तर आपल्या चॅनलवर जाऊ शकता. सायलीचं जवळजवळ सगळं जेवण झालंय. आता इकडे काय टाकते? बटाट्याची भाजी. बटाट्याची भाजी. मस्त बटाट्याची भाजी, डाळ, भात, चपात्या पण इथं ठेवल्या, काय झाकून ठेवल्या जातात. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे ते गाणं थोडं चेंज करावं लागेल, मीन्स चेंज नाही तर मग थोडं ट्युनिंग करावं लागेल. आणि तुम्हाला जर ही रील बघायची असेल गाण्यासोबत, तर आपल्या चॅनलवर चॅनल नाही, तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊ शकता. तर कसं वाटलं तुम्हाला आमचं रील बनवायची कसरत, रील बनवायची मेहनत आणि शॉर्ट्स बनवायचे असे जे छोटे छोटे किस्से तुम्ही बघितलं. परी पण आपली कुठे कपाटाच्या खाली गेली होती. तर ठीक आहे फ्रेंड्स, हा ब्लॉग कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि हा ब्लॉग आपल्या तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा, जे आता नवीन या गोष्टीमध्ये जाण्याचा प्रयत्न करतायत त्यांनाही दाखवा. मेन गोष्ट आहे ना, सगळ्या एडिटिंगवर असतं. आपण एडिट कसं करतो. आता मी लिटरली त्या 7-8 क्लिप्स घेतल्यात हिच्या, आपल्या सायलीच्या 7-8 क्लिप घेतल्यात, परीच्या तर 10-12 घेतल्या. तर ते क्लिप पूर्ण एडिट करून मग ते टाकायचं. अजून त्याच्यात फनी बॅकग्राऊंड म्युझिक टाकायचे आपल्या ह्याच्यात, आपल्या सायलीच्या शॉर्ट्समध्ये. तर ठीक आहे, हा व्लॉग आपण इथेच संपू. इथपण बघितला असाल त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. राधे राधे.